विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल हरी विठ्ठल आवाज द्या हरी 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 विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभं जगननिहित पानी मंडन मंडनानाम थोड़ा भी कुछ नॉर्मल तरुण तुलसी माला कंधरम समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभं जगननिहित पानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि यौन्त प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना आन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम कृपदाने कथेचा विसारो त्यांच्या कृपदाने कथेचा विसारो त्यांच्या कृपदाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विसारो
वाजवा एकदा बेस्ट. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. ज्यांच्या गावी केला वास त्याशी नसावे उदास. थोडा ट्रबल द्या. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 कडव्याचा सुंदर सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आहे जिज्ञासूला मार्गदर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र मौजे पांगरी कुटी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी विको कमी करतात भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतून ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन आला ज्यांनी या सेवेच्या संदर्भात फोन केला. आदरणीय आपल्या गावाचं वैभव मृदंग मार्तंड आमचे सूरज महाराज कुटी एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. 2दा-3दा संपर्क झाला आणि कोण आदरणीय सुंदर मृदंग सम्राट आदरणीय आमचे जीवलग हरिभक्तीपरायण आमचे अक्षय महाराज मापारी एकदा त्यांचे जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. संगीत विशारद संगीत अलंकार आपल्या जिल्ह्याचं वैभव आमचे आदरणीय गान कोकिळा किती पदव्या देवा तितक्या थोड्यात महाराज आमचे गणेश महाराज जटाळे गुरुजी एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज. त्यांच्या माघ महिन्याला सदस्य घाबराट सुटली बरं का महाराज. गणेश महाराजाच्या नादी कोणीच लागू शकत नाही गायनाच्या बाबतीत म्हणून गणेश महाराजांना द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. आणि अतिशय मनमिळावू स्वभाव आहे महाराज. गायक भरपूर आहेत वादक भरपूर आहेत कीर्तनकार भरपूर आहेत पण समाजाची त्याची नाळ जुळत नाही. पण हे व्यक्तिमत्व असे महाराज कुठं जरी गेलं तर हवस वाटणारे व्यक्तिमत्व आमचे गणेश दादा सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि दुसरे भजन सम्राट संगीत विशारद संगीत अलंकार आमचे आदरणीय ज्यांच्या मुखारविंदातून आपण चाल श्रवण केली आमचे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज वाघ आणि आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भास्करजी महाराज वाघ एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि एकूण आदरणीय भजन सम्राट भजन भीष्म केशव महाराज इंगोले त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करा. आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य म्हणजे महत्वाचं तेच आहे बरं का. नाही तर इरीपासलाच वाफा कोरडा राहायचा. आमचे आदरणीय श्री संदीपराव वसंतराव कुटे शिक्षक श्री गणेशराव उत्तमराव बाविस्कर ग्रामपंचायत सदस्य श्री राजू श्रीराम वानखेडे आणि श्री रमेश विठ्ठलराव कुटे एकदा चौघांकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत. आणि साऊंड सर्व्हिस तर काय बोलायचं काम नाही महाराज आपल्या आवडतीची महाराज एकदा त्यांच्याकरता टाळी वाजव म्हणजे बटणं पुढं सरकत येत. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. यूट्यूब चॅनलवाले तुम्हालाही मनापासून धन्यवाद. चोपदार ह्याच गावची आहेत का कोण्या गावची सांडाची आहेत ना इथं आता होते नांगरदासला होती नंबर 1 आणि रिटायर आहेत ना शिक्षक होते का कोण रोडवर होते होय तरी बी टाळी वाजवून स्वागत करायचं त्याचं म्हणून चोपदारांनाही मनापासून धन्यवाद. विनेकरी गावचीच आहेत का कोण्या गावची इथलेच नाम म्हणे देवान घरचे घरी जेवा टाळी वाजवा द्यायच्या करता त्यांनाही मनापासून धन्यवाद. पेटी मास्तर याच गावचे तुम्हालाही मनापासून धन्यवाद. पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हुकून चुकून एखाद्याची नाव राहण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे सर्वांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो गजानन बाबाचा मान राखून म्हणजे आता सगळे आले. अतिशय गाव पवित्र आहे आणि सप्ताह बी मोकळ्या पटांगणात घालीन लोटांगण मोकळं पटांगण काही ताण नाही महाराज. आणि पुन्हा मला ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज रोड टच गावी याला महत्व आहे बरं का महाराज. नाही तर काय काय गावात शिरू माणूस बेजार होते महाराज. तरी पुढे गेलो मी पुढे गेलो ना याने मला पुढे पाठविले यायला वाटलं मी मालेगावून आलो मी करून आलो. विठ्ठला विठ्ठला बसण्याची पद्धत सुरजबा बेस्ट आहे द्यायची मागं बसलेली लय गारमायचा ताण नाही काय नाही हो नवरदेवापेक्षा सोकाण्याचीच मजा आहे.
म्हणून त्यांनाही मनापासून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सप्ताहाचे कार्यकर्ते मंडळी, धावपळ करणारे, या सप्ताहाला कसं आहे महाराज, सप्ताह करायचं म्हणलं की सगळंच लागतं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले माझे जीवलग मित्र, छोट्या खाणी मृदंग वाजवणारे आमचे आदरणीय परमार्थप्रेमी सतीश महाराज आबूस, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भजनी मंडळ, गावातील संपूर्ण भजनी मंडळ आणि विद्यार्थी गावातली, विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा उपदेश करायले. उपदेश कोण करते, उपदेश कोणाला करते आणि उपदेशाचा विषय काय. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबारा आहे. करायला उपदेश जिज्ञासूला. आणि उपदेशाचा विषय जर काय असेल तर आपल्या जे जीवनात मिळालेला काळ आहे, जो वेळ आहे, जे आयुष्य आहे, ते चांगल्या कामामध्ये खर्च करा, असा तुकोबाराचे अभंगातला उपदेश आहे. तसे उपदेश करणारे भरपूर येतो. देवाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकारी, वेदाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकारी आणि संतांना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकारी. विठ्ठला वेद उपदेश करण्याला लायक आहे, देव सुद्धा उपदेश करायला लायक आहे आणि संत सुद्धा उपदेश करण्याला लायक आहे. पण वेदाचा उपदेश जातीचा विचार आहे म्हणून अडकतो. देवाचा उपदेश आपल्या भक्ताचा विचार करतो म्हणून अडकतो. पण संतांनी उपदेश जो केला तो सगळ्यांना केला महाराज. प्रत्येकाला भिन्न भिन्न जरी केला पण महाराज संतांचा उपदेश आपल्या गळी उतरणारा उपदेश. वेद उपदेश करतो पण जातीचा विचार करतो आणि संप्रदाय जातीला किंमत नाही. ज्याच्या मुखात नाम आहे जगात तो धन्य आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, नाही जाती तुका म्हणे नाही जाती सवे काम, याचे मुखी नाम तोची धन्य, याचे मुखी नाम तोची धन्य, याचे मुखी नाम तोची धन्य. म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, याचे मुखी नाम तुका म्हणे नाही जाती सवे काम, याचे मुखी नाम तोची धन्य, याचे मुखी तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याच्या मुखात नाम आहे जगात तो धन्य. जातीला किंमत नाही म्हणा. आता जातीचा विचार निघाला नाही तर ज्ञानोबरायांनी सगळ्या जातीचे लोक एका पंक्तीला जेव घातले. मेळविली मादी वैष्णवाची, मेळविली मादी वैष्णवाची, मेळविली मादी वैष्णवाची, दयाने घातली मुक्तीची गवादी, दयाने घातली मुक्तीची गवादी, दयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मादी वैष्णवाची, मेळविली मादी वैष्णवाची. जातीचा विचार करायचा नाही संप्रदायामध्ये. आणि जर जातीचा विचार केला तर हनुमंतरायची जात कोणती, क्या बात है. कोणती जात. अहो मोकळं बोला ना. कालीन लोटांगण मोकळं पटांगण फ्रेश बोला. कोणती जात. वांडेर म्हणजे माकड. कपिकुळी हनुमंत. आणि सकाळी सकाळी शास्त्र माकडाचं नाव घ्यायला परवानगी देत नाही. प्रभातीनं घ्यावे नाव माकडाचे, प्रभातेने घ्यावे नाव माकडाचे, प्रभातीनं घ्यावे नाव माकडाचे, प्रभातेने घ्यावे नाव माकडाचे, पैशा भक्ताचे सर्व काळे, पैसे आवडताचे सर्व काळे, पैसे आवडताचे सर्व काळे. शास्त्र म्हणतं सकाळी माकडाचं नाव घेऊ नका. आणि आमच्या हनुमंतरायचं नाव घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही महाराज. एक गाव असं नाही जिथं हनुमंतरायचं मंदिर नाही. तुमच्या गावात होय कुठे गावात आहे ना. आणि रोज हनुमंतरायचं दर्शन घ्या. त्या माणसाला अपयश येत नाही. काय येत नाही. अपयश कधीच येत नाही. आणि रोज सकाळी, आता रोज सकाळी दर्शन घ्या ना, हात वर करा बरं. तुम्हाला महिषपदे खोटं बोलतात खरं घेतात का. बरोबर. जे माणसं रोज हनुमंतरायचं दर्शन घेतात अपयश नावाचा गुण नाही. कारण देवाने प्रभू रामचंद्राने हनुमंतराला यश नावाचा गुण दिलेला आहे. यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, लकी थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. अवतारे देवनी कर्ण हाती, देवनी कर्ण हाती, हा अवतार देवनी कर्ण हाती, अवतार देवनी कर्ण हाती.
तेज तोरविला मारुती तेज तोरविला मारुती अरे वा टाळी वाजव मृदंगाच्या करता एकदा यश थोरविला मारुती मारुती राहिला यश नावाचा गुण दिलेला आहे आणि बघा जातीनं कोण कपी कुळी हनुमंत पण जातीचा विचार नाही आणि वेद काय करतो काही लोकाला शूद्र लोक आहेत त्याला जवळ धरीत नाही त्याच्यामुळे वेदाचा उपदेश एवढा महत्वाचा नाही असं नाही पण तितका महत्वाचा नाही तुम्ही याचा काय आवाज क्लिअर करीनात गाडे काय करणार तुमचे तुम्हालाच माहित पहिल्याने चांगलं केलं ना नादी लावून दिलं ना अंग काढून घेतले काय आवाज खाऊ लागलाय आवाज खायला लागलाय ते तुम्हाला सुद्धा कळायला आवाज खायलाय म्हणून तरी तुम्ही त्याच्यात बदल करीनात हॅलो त्याचा आवाज नाही मॉनिटरला आवाज द्या ना मोकळा असा हॅलो विठ्ठला 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 कुठं आलतो आपण कुठपर्यंत आलो तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळणार आलेला काय सांगा आपण बाजूला कुठून गेलो वेद उपदेश करण्याच्या लायक आहे पण ते काही जातीचा विचार करतो शूद्र जात असली उपदेश करीत नाही मग याच्या पुढचा देव आहे देव सुद्धा जरी उपदेश करीत असला पण आपल्या भक्तालाच उपदेश करतो आणि त्याची भाषा बघा कशी याला तरी आणि अवघे माझ्या पुढे पुढे देव असला तरी म्हणतो माझ्या माग या जगात आपण पुढे गेलेलो देवाला सुद्धा जमत आता आपल्याला माणसं माग या म्हणतात का पुढे जा म्हणतात तुम्ही बोलावं पुढचे माग या म्हणतात ना पुढे जा म्हणणार एकच माणूस आहे एसटीचा कंडक्टर बाकी आपल्याला पुढे व्हा कोणी म्हणत नाही त्याला फक्त दया येते पुढे व्हा बाकी जगात देव सुद्धा काय म्हणतो माहितीये का ज्याला हिव वाजत त्यांनी जाळापाशी जायचं ज्याला पाणी प्यायचं त्यांनी विहिरीकडे जायचं ज्याला कपडे घालायचे वस्त्र अलंकाराकडे जायचं आणि ज्याला उद्धार करायचा देव म्हणतो होऊन त्यांनी माझ्याकडे यायचं मी होऊन येणार नाही तुम्हाला गरज आहे अर्जुना तू हा उद्धार कर उद्धरेत आत्मनात मानमनात मानमो साधेत आत्मनो ह्यात्मनो बंधुर आत्मरूपुर आत्मना पण संतांचं काम तसं नाही संत म्हणले तुम्ही पुढे बी जाऊ नका तुम्ही मागे येऊ नका तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही तुम्ही आम्ही खेळी मेळी हो तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद आहे त्याच्यामुळे वेदापेक्षा देवापेक्षा संतांचा उपदेश आपल्याला जास्त प्रिय आणि प्रत्येक माणसाला भिन्न भिन्न उपदेश केला माणसं चार प्रकारची एक पामर आहे एक विषयी आहे एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे आजच्या अभंगातला उपदेश आहे उपदेश म्हणजे पामराला नाही विषयीला नाही इको कमी करा दादा याचा बोलताना कमी कर बोलताना इको द्यायला होतो तुम्ही चालतंय ठीक आहे विठ्ठला विठ्ठला पामराचा उपदेश भिन्न आहे विषयीचा भिन्न आहे जिज्ञासूचा भिन्न आहे आणि मुक्ताचा उपदेश भिन्न आहे आता बघा ज्याला कुठलंही खायला आवडतं कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं ज्याला चार घरी मधुकरी मागून खाऊ वाटती त्याला जिज्ञासू म्हणायचं आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं ज्याला एक नंबरचा पैसा आवडतो दोन नंबरचा आवडतो पामर आहे नोकरीचा पैसा आवडतो विषयी आहे पैसा चित्त लागत नाही
जिज्ञासू आहे. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटत नाही तो मुक्त आहे. याच्या पलीकडे बघा, ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती पामर आहे, स्वतःचीच बायको आवडती विषयी आहे, देव आवडतो जिज्ञासू आहे, आवड राहिली नाही तो मुक्त आहे. आणखीन बघा, प्रत्येकाला भिन्न भिन्न उपदेश आहे. आता पामर पुढे आला त्याची भाषा वेगळी, विषय जर पुढे आला त्याची भाषा वेगळी, जिज्ञासू पुढे आला त्याची भाषा वेगळी, आणि मुक्त पुढे आला त्याची भाषा वेगळी. पामराला उपदेश केला, दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका, आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नका. दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है. अपने बल्लों का नाम करत के दारू गांजा मत पियो, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है, दारू गांजा मत पियारो अकल हो जाती है. अरे वा, दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका, आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू. बरं खरं सांगा, हे आपल्याला मिळालंय का कळालंय? बोला पटापट. मिळालं कळालं? मायबाप मिळाले का कळाले? मिळाले कळाले? बायको मिळाली का कळाली? तुम्हाला साठवायची शपथ आहे, खरं सांगा. बायको मिळाली बी, आणि पुन्हा खरं सांगा, आईनं आवाज द्यायला लवकर येतो का बायकून द्यायला लवकर येतो? नुसतं आईनं म्हणा बाळू, ते मग तो आवाज नाही आला, नुसतं बायकून म्हणा होय हे का, आणि काकड्याला तर दम नाही एवढी नाही आडवतो. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, मागुता शब्द नाही दिला मागुता. घालून देयता बैरा, घालून देयका, एका जनार्दनी स्मरण आता. या बात आहे, टाळी वाजवा एकदा बेस्ट. बहिरा झालो जगी, बैर झालो या 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 जगी. क्या बात आहे. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. मायबाप मिळाले, किंमत कुठे कळाली? ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि जगात ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो आहे. त्याला बाकी कुठे हिंडायची गरज नाही. महाराज, समुद्राचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान, त्र्यंबकेश्वरचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान, आई वडिलाच्या चरणाची सेवा करा, सगळ्या तीर्थाचं स्नान. बाकी हिंडायची गरज नाही कुठं. महाराज, समुद्राचं स्नान केलं, बाकी नद्याकडे जायची गरज नाही. त्र्यंबकेश्वरचं स्नान केलं, बाकी कुणकडे जाण्याची गरज नाही. आई वडिलाची सेवा करा, काशीला बी जायची गरज नाही, कारण तीच काशी. माझे बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. माझे बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. माझे बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने मिळालं पण कळालं नाही. मला शरीर आपल्याला मिळालंय, आणि ज्या लोकांना मिळालंय, आता आपल्याला मिळालं पण कळालं नाही, वरच्या लोकांना कळालं पण त्याला मिळालं नाही, म्हणून ते म्हणतात आम्हाला स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्युलोकी भावा धर्मा, मृत्युलोकी भावा धर्मा, मृत्युलोकी भावा धर्मा, मृत्युलोकी
इच्छिता ती देवा. आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. वरचे लोक म्हणतात आम्हाला खाली यायचं आणि खालचे लोक म्हणतात आम्हाला. बघा धंदा कसलाय, उलटा आहे का सोयीचा आहे. वरच्या लोकांना म्हणलं खाली काय यायचं, ते लोक म्हणतात इथला पकवाज वर नाही, इथलं गायन वर नाही, आणि हे सगळा सुख सोहळा वर कुठे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून ते म्हणतात आम्हाला खाली यायचं. आणि खालच्या लोकांना कळा ना, ते म्हणतात आम्हाला. ज्याची किंमत त्याला नसती महाराज. गावचा महाराज असला गावात किंमत नाही, गावचा डॉक्टर असला किंमत नाही, गावचा कोणी बी असू द्या तरी किंमत नाही. आता नरदे आपल्याला अतिपरिचय झाला, याचा किंमत राहिली नाही. मिळालं शरीर पण कळालं नाही. बरं डबल मिळत 83,99,999 शरीर आपल्याला फिरावं लागते, तेव्हा माणसाला हा जन्म मिळतो. जास्त पाप केलं तर माणूस नरकात जातो, जास्त पुण्य केलं माणूस स्वर्गात जातो, जास्त ज्ञान झालं माणूस मुक्त होतो, जास्त अज्ञान झालं माणूस बद्ध होतो. पण पाप पुण्य समान झालं तर मनुष्य जन्माला येतो. मग आपलं काहीतरी पुण्य आहे, आपण इथं आलो. बरं एवढंच नाही, इतके माणसं मंडपात बसलीत, याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का? पेटी मस्त. हे सुद्धा देवाचे काय उपकार आहेत. एवढा मोठा कोरोना रोग होता, त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचं आमचं दर्शन झालं, मग देवाने आपल्याला वाचलंय का मारलंय? कशा करता? लोकांचे बांधव कोरायला. आता उरलेलं आयुष्य उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे बरोबे झाले आजीवरी, बरोबे झाले आजीवरी, नाही पडलो तुझ्या आहारी, नाही पडलो तुझे आहारी. वाजोळी आलो तोरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता ही सुवर्ण संधी महाराज, नरदेव मिळाला आपल्याला. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? वाशिम. तालुका कोणता आहे? मालेगाव. आणि हे गाव कोणतं आहे? पांढरीकुटी. बघा किती भाग्यवान माणसं आहेत तुम्ही. वाशिम जिल्ह्यात आलात, पुन्हा मालेगावात आलात, आणि पुन्हा रोटसला आलात. आता हे काय भावन जमिनी मला काय घ्यायची नाही, उगं सांगा. पण बघा ना किती भाग्य आहे महाराज तुमचं. अशा काळात आपण जन्माला आलोत महाराज. बरं पहिल्या काळापेक्षा आताचा काळ चांगला आहे का वाईट आहे? बोला. चांगलाय चांगलाय. चांगला आहे ना, होय चोद्दा. आता ही इनेकरी इथं चष्म्यावाली इनेकरी, तुमचं नाव सांगा. हा शेषराव. तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? सणाला. हा सणाला. आणि आता मग काळ चांगला आलाय का वाईट आलाय आपला? काही दुःख आलंय का? असं मोकळं करून बोलला नाही नाही. काळ चांगला आला का वाईट आलाय? ओ बाबा आशे दादा, त्याला एकदा लावून घ्यायचं का? म्हणजे मला बी सुधारा नेमकं काय व्हायला. विक्षेप होतो ना विठ्ठला. बघा पहिल्यानी आता हे आवतन शब्द गणेश लोकांना कळणार बी नाही. आवतन होतं बाबा, ते ताटण तांबे घेऊन बसायचं, लोकांनी आरोळी दिली तर जेवायला जायचं. आता असा काळ जर आपल्याला आता आला तर आपण जगतून का? मग चांगलं परिस्थिती आता का वाईट? किती खायला झालं लोकांना माहितीये का? खायचं डोकं राहिलं ना इतकं खायला झाले. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्लीत. किती? आणि 3 बिसलेऱ्या पाणी पिलंय. त्याला मला मरशील ना, ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे. काय गाव खातो का काय? अहो अन्न जरी लोकांचं तर पोट आपलंय ना महाराज. हा खाण्यात लोक पुढे गेले. बरं पैसे कमी आहेत का? पेटी मास्तर आता या मंडपामध्ये कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट त्याला. विनोदाचा भाग सोडून द्या, पण काळ चांगला आहे महाराज. पैशात लोक आज पुढे आहेत बघा तुम्ही. बरं खाण्यामध्ये सुद्धा पुढे आहेत. बरं कपड्याला त्यामध्ये अहो लय कपडे आहेत महाराज. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपड उघडलं, साड्या तिच्या अंगावर पाड्या, बाई मेली ती. मग नेमकं कमी काय आपल्याला सांगा तुम्ही? भरपूर आहे. तरी सुद्धा पहिल्या काळात इतका दुष्काळ होता, इतकी टंचाई होती, इतकं सगळं होतं, तरी लोक आत्महत्या करीत नव्हती, दारू पित नव्हते, फुकून घेत नव्हते, इरी दुडी टाकीत. तुमच्या काळात जे परिस्थिती भोगली तुम्ही, आताच्या सारखे पैसे होते का? हा लग्न झालंय तुमचं? नाही अजून करायचंय का राहिलंय?
हे खोटं बोलायचं नाही का? लग्न करत नाही झालं त्या बाबा जिरली वहिनी तू. मला वाटलं मीच लय हुशार आहे कोण मारा. लग्न झालंय ना तुमच्या काळामध्ये, आता जसं आहे तसं होतं का पहिले? लय भोगलं महाराज यांनी. आपल्या बापदादीने सुद्धा भोगलं, आपल्या आजोबांनी जे भोगलं ते आपल्याला भोगायची वेळ आली. तरी लोक दना दन दारू प्यायले, दना दन फासे गेले, दना दन इरीत उड्या टाकायले. बघा बघ. आणि काय करायचे संताचे ब्राह्मण लोक कीर्तन तितक्या पुरतं ऐकत येत, अंग झटकीत येत. हे उद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन हे लोकांच्या डोक्यातच राहिले नाही महाराज. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? बोला जा मला. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? बोला. मग कीर्तन मनोरंजना करताय का देव होण्याकरताय? अहो चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं तर लेकरू बाळ. हा हे बघा हे पटापटा करत. आणि माणसाने जर परमार्थ केला तर माणसात परिवर्तन. वाटाने कवर चालावं जोपर्यंत गाव येत नाही. खरंय खोटे? आता साधन कवर करावं जोपर्यंत साध्य मिळत नाही. जेव्हा साधन आपलं करायला पण साध्य मिळत नाही याचा अर्थ साधन चुकीचं आहे, नाही तर मग करणारा चुकीचा आहे. पहिल्या काळापेक्षा आता कीर्तन वाढलेत का कमी झालेत? पहिले इतके कीर्तन होते. अहो लोक तरसायचे कीर्तन ऐकण्याकरता. आता लोक मध्ये जाऊ तिकडे रोज याची म्हणतात का नाही? कशाचे कीर्तन आहे सुरज बुवा? घर बांधायचं कीर्तन केलं मी यात नवल नाही, घर पाडायचं कीर्तन केलं. तू म्हणता ना अभंग कोणता घेतला? ओवी घेतली, पडून गेली भिंती. आपल्याला कोणता अभंग घेता आला पाहिजे? वातावरण जसं आहे तसं. राष्ट्रवादीचा माणूस पुढे येऊन बसला, घडी घडी काळ वाटे याची पाहिजे, आपण घेता आला पाहिजे. भाजपचा माणूस आला, कमळावर बोलता आलं पाहिजे, वचन आहे का कमळापती. काँग्रेसची माणसं आली, हातावर बोलता आलं पाहिजे, उभारीला हात जगी झाले. आणि जर अपक्ष माणूस आला तरी बोलता आलं पाहिजे, पांगुळ झालो देवा नाही हातानं पाय. सगळं लोक बघा तुम्ही मारा. कुठं घाल तुम्ही? पांगुळ झालो म्हणाले विठ्ठला. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले, बरोबर का? कर हे सत्य सुद्धा जोमात व्हायला लागले ना. लोक म्हणतात ना त्याच्यापेक्षा भारी सत्य झाला पाहिजे. आणि परमार्थ वाढाय बरं का, कमी झाला नाही. वाढला कमी झाला, फक्त काय व्हायलंय उतार याय नाही. काय व्हायला लागलं? उतार याय ना. फवारा हाणला तर किडे मेले पाहिजे का फवाऱ्यातून किडे आले पाहिजे? कशा फवाऱ्या? नाही नाही नाही, फवारा हाणला तर किडे, फवाऱ्यातून किडे आले नाही पाहिजे. कीर्तन ऐकलं माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. आणि पावर आहे कीर्तनाची. कीर्तन चांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. हरी रूप, हरी रूप, हरी रूप, हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. होय अंग हरी रूप, कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, हरी रूप, होय अंग हरी रूप. टाळी वाजवा. याला म्हणतात माणसं मारा. असा आता 12 वाजले काय नाही, 1 वाजला काय, तुम्ही फक्त उठायचं नाही बरं का. उठतान का बघा बरं का, चल का, हात वरी घ्या बरं, हात वरी घ्या. कीर्तन कोणला कोणला बंद करू वाटतंय, फक्त हात वरी घ्या. बरेच विनोद झाले कळत बरं का मला. काल आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय ते मोठे माणसं आहेत कुठं बी जातील तेव्हा. नाही सुधरत त्याला इलाज नाही मारा. एक येडं इकून तिकडे चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन,
ते पडून येणाऱ्या येण्याला म्हणतोय माझ्या पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 8च्या 8 तुला आणि कशाचे हे जर सांगितलं तर याच्यातली कोंबडी तुला. तरी ती एवढं म्हणते मला विचार करायला टाइम दे. धन्य माता विनोद तितक्या पुरतंय बरं का. आणि असं वातावरण एखाद्या ठिकाणी जुळत महाराज. गायक चांगले, वादक चांगले, कीर्तनकार चांगले मनाचे दिवस म्हणा आणि पुढं बसणारीचे तोंड फ्रेश आहेत पुन्हा. एकदा टाळी वाजवाय बसणारे करता नाही तर काय काय असे तोंड घेऊन बसते पुढं हाय ते बी विसरत आहे सांग. खोडली गोबरी जशी दिसे तोंडावरी, जशी दिसे तोंडावरी, जशी दिसे तोंडावरी. जशी दिसे तोंडावरी, जशी दिसे टाळी वाजवल्या कराय करता बेस्ट आहे ना मला. हे तर लईच बारीक आहे. हे पिवळे शर्टवाला कोणाचं आहे का याची माय बाप आहे बेस्ट आहे बघा. आता मला पोरगी नाही तर जावायच केलं असते यार. तुमचंच आहे का वा बरं आहे मग येऊ जावाय. आणि काळाची काय मारा सध्या गरज आहे. तर आता जरी टाळ नाही वाजत येऊ देत यायला पण काही काळाने येणारच आहेत. आपण संस्थेत शिकायचं काय मला गणेश बसत नव्हतं. टाळ वाजवायचं तर आंगड फाटायचं होय. अहो हे भोगलं आम्ही महाराज आणि याच्यातूनच पुढे जात असतं माणूस. प्रायमरी आता पहिली स्टेप आहे ना याच्या वरवरच जायचं ना. आणि मायबापाच्या पोटी असं एकच लेकरू जन्माला यावा हे प्रॉपर्टी कमविण्यापेक्षा ही संपत्ती कमावा महाराज. पुत्र व्हावा आयसा गुंडा आणि ज्याचा धाब्यावरी झेंडा. पुत्र व्हावा आयसा गुंडा ज्याचा तिन्ही डोकी झेंडा. आणि याला मायबापाचं पुण्य लागत महाराज. आता एवढ्या माझ्या आई बहिणीत महाराज याच्या सगळं जोरदार टाळी वाजवा मला द्यायला. टाळी वाजवा काऊन म्हणलं कीर्तनाला आल्यात म्हणून आणि पुन्हा वाजवा काऊन म्हणलं मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा. अरे माणसं येडे केलेत मोबाईल न सुरज बा आणि महिला येडे केले त्या मालिकानी. कारण आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढी बॉम्बला. आता काय करायचं मला. माझ्या संग भजने आले ते म्हणले महाराजाची बायको येड्यावरून काऊन करली. मला गपचित बस चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले महाराज. काळ विचित्र आहे महाराज. लोक भानावर राहिले नाही महाराज. काल एक बाई नातवाला मांडीवर घेऊन टीव्ही बघू लागली. मालिका चालू होती गपकन मध्ये लाईट गेली. नातू गेला मांडीवरला उठून मांजरच मांडी येऊन बसली. तरी ती मांजरीला थापटी ती झोप झोप. भानावर राहिले नाही लोक. आता एवढी जागा फक्त चांगली तुम्हाला बाकी कुठं चांगलं आहे. 2 माणसं मोकळ्या मैदानात बसले तर गप्पा नीट हानीत नाहीत. ऐका द्यायच्या गप्पा जरा अंधारातून जाऊन काय म्हणतील. चांगलं कुठं राहिलंय. 2 महिला धुणं धुवायला गेल्या तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. आता फक्त जागा एवढीच चांगली. आता इथून बी लोकांनी जर अपेक्षा हसवण्याच्या ठुल्या कीर्तन करायचे का लोक सुधारायचे का. मायबाप चांगले वागले तर लेकर नीट वागतील. गुरुजी चांगले वागले तर विद्यार्थी नीट वागतील. आणि कीर्तनकार धोरणात राहिला ते लोक धोरणात राहतील. विठ्ठल अरे एसटी मध्ये 50 माणसं झोपले झोपू द्या पण 51 जागी पाहिजे कोण. आणि ड्रायव्हरच झोपला ना 50ला कायमची झोप लागेल महाराज. आई वडील जर चांगले वागले हे लेकर चांगले वागत येत. आणि मायबापाचं पुण्य असल्याशिवाय संपत्ती जन्माला येत नाही महाराज. तुम्ही पैसा किती कमवतो महाराज पण समाधान ही प्रॉपर्टी नाही आपण पैशाने खरेदी करू शकत महाराज. हो म्हणून ही सध्या काळाची गरज आहे. आणि हे यांच्याकडे लक्ष देण्याचं काम. शाळात लेकर कमी शिकत येत मायबापाकडे बघून जास्त शिकत येत. आणि जास्तीत जास्त लेकरू बापापासून शिकत आहे का आईपासून. कितीला रे बाळा. हा काय नाव तू. अथर्व. तुला आई जास्त आवडते का पप्पा आवडते. हा आई तुला रे. आई तुला रे. आई तुला. आई तुला. तुला तुला हा होय काय म्हणू. टाळी वाजवा क्या बात आहे. दोघाचं नाव घेतलं टाळी वाजवा. दोघं आवडत ना. नाही पप्पापेक्षा जास्त कोण आवडत. माया पुढचं दिसायला
नंबर एक आहे, रोज गाडी ठोवा मारत बेस्ट मारत. असे लेकरं हुशार असतात काय काय. पण जरी म्हणलं दोघं आवडतात, पण जास्त ओढ कोणाकडे? आता तुम्ही तर सांगता ना कोणाकडे. भूक लागली आई, पाणी प्यायचं आई, बाहेर जायचं आई, बाहेरून आलं आई, कवर जवळ बाई येत नाही तवर आई. आणि एकदा बाई आली, ज्ञानोबारायची शब्द आपलं पदरचं काही नाही. पहिली या बाळदशी आई बाह्याची पिशे, मग ते श्री मावशे भुलोनी ठाके विठ्ठला. आतापर्यंत जेवढे लेकर घडले महाराज, याच्या माग हात जर कोणाचा असन, आईचा आहे का बापाचा आहे? बोला. छत्रपती शिवाजी महाराज घडले, हात कोणाचा आहे माग? माझी जाऊ साहेबाचा. विवेकानंद घडले, हात कोणाचा आहे माग? अहो लय दृष्टांत आहे तो. प्रभू रामचंद्र घडले, हात बघा. गोपीचंद घालडा, हात बघा ना कोणाचा आहे. एक दिवशी मैनावती रडू लागली गोपीचंदाची आई. गोपीचंद म्हणला आई का रडते? गोपीचंद, जालिंदरासारखे महात्मे आपल्या रोज घरी येतात आणि ते घरी आल्यावर तू साधं त्यांच्या पाया पडत नाही. तुला जन्म देऊन काय उपयोग? 9 महिने 9 दिवस तुला कुशीत वावरले, इतके मोठे हाल सहन केलेत आणि तू महात्म्याचं दर्शन घेत नशील. मला वाटत नाही तुझा जन्म सार्थकी लागन. तस्य जन्म निरर्थका. आईचे शब्दच खटकाला त्याला. तो म्हणला आई आजपासून परमार्थाला सुरुवात. आणि असा छंद लागला महाराज. आता ह्या लेकराला जसा छंद लागला तसा गोपीचंदाने छंद धरला. छंद लागला टिटविला तिने समुद्रात मिळाले, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद म्हणून. आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, 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 आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद, हे आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, 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 आई सदरी. हाला 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 लगी लगी लगी. आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद, आई सदरी छंद, आई सदरी छंद. हाला डंग 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 डंग. बस काय उशिरा राजी लावले. आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद. याला म्हणतात पाखवाजी महाराज. टाळी वाजवा एकदा जोरदार. बेस्ट एक नंबर पाखवाजी. चोपदार तर असा आपल्याला पाचशे महाराज. नंबर एक असं वाटतं आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. नंबर एक वातावरण महाराज.
आयसा धरी चंद्र बाळा गोपीचंद. आता याच्या पुढचा दृष्टांत मैन आपले मधलं समात आपण सकाळी अभंग म्हणतो ना, 4 लेकरं होते मधलं समाधीला, 4ही लेकरं पाळण्यात टाकले, झोका द्याला, बाळा नाशवान संसार सोडून दी आणि परमात्म्याची प्राप्ती करून घे. हा देह नाशिवंत फळपुत्राचा बाधा. वा वा. वरी जन्म घातले रे गीतकाचा साधा. वरी जन्म घातले रे रव रव दुर्गंधी हे अमंगळ तिचा बाधा. रव रव दुर्गंधी रे आस्मरे त्यारी हरा शरण जाये गोविंदा. येस मरे त्यारी हरा अडे ये दे मदनसा. सोहम जुजू रे बाळा. सोहम जोलो रे बाळा. टाळी वाजवा बेस्ट महाराज. अरे लय उज म्हणतात महाराज, पण हे बारीक बारीक नाद जात नाहीत ना माणसाची. हे दही खाण्याचा नाद, हे असल्या नादाने बेजार होते माणस. नाही तर आवाज म्हणजे काय पाहायचं कामच नाही, पण आम्हाला दम निघत नाही. आता उन्हाळा आहे, ज्यूस पिलं की बसला आवाज, दही खाल्लं की बसला. आणि तुमच्यासारखे प्रेमळ माणसं असल्यावर दम निघत नाही. हा, पण हे तिकडे त्रास देतोय महाराज. हा काय प्रमाण, हा देह जिवंत काय प्रमाण होते महाराज जुनी महाराज. आता ते हजारो झाडं मधमाशा फिरतात आणि एका झाडावर काय तयार करतात, त्याला काय म्हणत तुमच्या इकडे, मवळ. आता किती झाडं फिरत असतात त्या मध गोळा करायला, आणि एका झाडावर काय करतात. आणि आपल्यासारखं अतिशयानं गौरीचं धुपण घेऊन जाते आणि सगळा माल काय करते. मग त्या मधमाशांनी केलेले प्रयत्न फुकट गेले का व्यर्थ गेले. वाईट गेले ना ते. कोणाचे प्रयत्न, मधमाशाचं नाही, आपलं बी तेच चाललंय. इतकं कमवायलोच आपण. आता इथं मी कशा करता आलो, कोण मला पैसा करता का. आपल्या बेजार ते कोसला नावाचा किडा आहे बघा, पेटी मास्तर, तुम्हाला माहिती आहे त्याला काय म्हणते तुमच्या इकडे, कोसा कोसला. हा कोसलाच ना. ते स्वतः घर बांधतोय बघा, नंबर 1चा इंजिनियर. पण त्याच्याकडून एक चुकी होती, कोणती, ते घर नंबर 1 बांधतोय पण त्याला बाहेर निघायला जागा ठेवत नाही. कोण, कोसल्याचं नाही सांगलो, किड्याचं नाही, हे त्रिकुट कोसल्याने घर सायाश केले. अरे दोन्ही दार लिंपोनिया हात कोंडू कोंडू मेले. अरे सावध होई बापा, संसारी गुंतू नको, लक्ष 84च्या खेपा. माझ्या जुने बदनतले गोड होते, म्हणून संत म्हणले ही वेळ तुम्हाला डबल नाही मिळणार. आता तुम्हाला बरं वाटन, पण पुढच्या काळाचा विचार करा. आता दारू पितान, परिणाम त्याचा काय. आता विषय भोगतान, परिणाम त्याचा काय. आता लोकांचं वाटोळ करतान, परिणाम त्याचा काय. आणि हे शरीर डबल मिळत, मग दारू प्यायची. न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले.
बात आहे. जन्म नाही आणि तू का म्हणे माझी तू का झाला असे कळस भजन करा. सावकाश. डबल डबल शरीर नाही. आता मिळालंय दारूचं व्यसन चालता चालता लागतंय का प्रॅक्टिस करावं लागते. आता हे पखवाद वाजायचं याला काय करावं लागते, गायनाला काय करावं लागते, कीर्तनाला काय करावं लागते, हे प्रॅक्टिस आहे. दारू प्यायला काय प्रॅक्टिस. आता हे पखवाद वाजायचं आहे. आमच्या जे ओठात येते त्याच्या बोटात ये बघा. दकडे अंधा गती घेणं नाही तरी कट घेते थुंगा तक थुंगा तक थुंगा कटकट दूंगा कटकट दूंगा गती घेणं नाही तरी कट घेते दा. कोणता बोल सांगा वाजते तुम्हाला. हा देता की गिन्ना दा देता की गिन्ना दा. क्या बात आहे. आपल्यातच कळालं बाकीच्याला काही मिळालं. समजनेवाला को इशारा का तयार माणसं आहेत महाराज आणि याला घासावं लागते महाराज. आणि हे असं दादा अवघड. आता तुम्ही जाणकार आहेत त्यातली गळ्यात माळ दिसायली तुमच्या. तुम्ही ह्याच क्षेत्रातलीच ना वाटतं कीर्तनकार दिसायली ते. हा मग मला कळालं ना ती लगेच. टाळी वाजवा एकदा बेस्ट महाराज. आता मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो बरं का महाराज. काय नाव माहित नाही. काय नाव गुरुजीचं. हा ज्ञानेश्वर आपल्या गावशीत ना डोंगर किनी क्या बात आहे. ज्ञानेश्वर आता एक घासावं लागतं महाराज. आणि ते बी पाठ प्रॅक्टिस केली तर बोट पळत. आता काही काही आळंदीला जिंदगी घातल्या पण मिळ नाही लागला. हो ते गुरुला शिकले ते नाही शिकले महाराज. आता एक पट दुप्पट तिप्पट चौपट करायचं म्हणजे याला काय करावं लागल. आता एक पट धा तिर किट तक ता तिर किट तक धा तिर किट तक ता तिर किट तक धा तिर किट तक ता तिर किट तक धा तिर तक ता तिर. याला काय करावं लागतंय का काय येते या काय की नाही येत. मग आता हे गायन सुद्धा याला काय करावं रियाज आहे ना. जो करेगा राज. हा नुसतं नाव राज असून नाही मग हा त्याला ते घासावत लागते ना. काय काय संगीत विशारद आहेत पण सगळे विशारद आहेत. संगीत विशारद काय करायचे मला सांग. उपयोग नाही घासावत लागते. कीर्तनाला सुद्धा पाठ पाठांतरी अभ्यास आहे. जितकं पाठांतर करताना तितकं मजा येईल कीर्तना. उभं याचं त्याचं ऐकत टिपणं बसायचं आणि याच्यात मेळ लागत नाही महाराज. हे एक दिवसापुरतं बरं वाटन पण अभ्यास आहे का आतून आपल्याला समाधान देतो. लोक तर कोणाला चांगलं म्हणते लोकांचं काय करून बसले तू महाराज. आतून आपला आवाज आला पाहिजे आज बरं आहे. आणि जे दिवशी आतला आवाज येतो का तो आनंद वेगळा आहे. हो स्वतःच्या कष्टाने कमावलेला पैसा जो समाधान देतो ना फुकटचा पैसा नाही देतो. पेटी प्रॅक्टिस कीर्तन सुद्धा घासावं लागेल ना. त्याला बोलायचं कसं काय का सोपं आहे. अहो 2 मिनिटं सूत्रसंचालन असते तरी लोक थरथर कापत येत. जमत कधी बरं. आता दारू प्यायची कसं करावं लागतं त्याला प्रॅक्टिस दादा आपल्याला अनुभवत नाही काय सांगा बार. बरं डाळू पेली म्हणजे डोळे झाकायची प्रॅक्टिस आहे का आपोआप झाकत. अहो ते कॅसेट टाकायची गरजच नाही. ते नुसतं टोपण उघडलं की कॅसेट चालू होती. हो काल एक जणांनी बायकोला दारू पाहिजे काय सांगू टोपण. परवा दिवशी मला एक जण म्हणलं महाराज एका टोपण घ्या तुमचा खोकला नीटच. मला दारू कुठं खोकला जातोय तो मला मग जमीन गेली तुमच्या खोकल्याचं काय. आणि चालता चालता व्यसन लागत येत. भूपाळीतले प्रमाण वाचा तुम्ही महाराज. न कळता संग झाला सहज खेळता प्रवर्तली चिंता ता मागिला शिवरी प्रवर्तली चिंता माता मागिला शेवरी. दारूचं व्यसन सहज लागणार. मांसाहाराचं व्यसन सहज लागणार. वाईट कामाचं व्यसन सहज लागणार. मग या गोष्टी उपदेश केला. हे पामराला पुढं भेटला विषय. त्याला सांगितलं बाबा आताच्या सुखात तू रममान झाला ना तुला आता बरं वाटन पण परिणामाचा विचार कर. विषय भोगताना बरी आहेत परिणाम कठीण.
बरं विषय संपले का भोगणारे संपले? तुमच्यातलं बोलतो. सुपाऱ्या संपल्या का दात संपली? दात संपले. दात. मांसाहार संपला का खाणारे संपली? हा खाणारे. रस्ता संपला का जाणारे गेले? गेले का नाही? विषय सेविता कोण तृप्त झाला? अरे जितके जितके माणूस विषय भोगीन, ज्ञानोबराय म्हणले तितकी तितकी आग आतमध्ये वाढती. भोगी काम वाढे, इंधने आगीशी हाकाक चढे, तशी खात खाताचे तोंडले खाकात तितकी तितकी. आणि ईशात मरण आहे बरं. तुमच्याकडे ते मासे पकडते त्याला काय म्हणते? पकडणाऱ्या म्हणालो हो मी. हा? काय? कोळी भोई बरोबर ना? कोळी हो कोळीच ना. ते जाळ घेते आणि ते अर्ध तोडतंय त्याला काय म्हणते? शिदूड. बरोबर. आपल्या इकडे दावना म्हणते त्याला. दावना. कुठं मांडूळ म्हणते. बरोबर ना? ते तोडलेलं मांडूळ शिदूड पाण्यातल्या माशाला काय म्हणतं माहितीये का? मताव मताव मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए. काय? मताव मताव मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए. तू आता है तो मेरे लिए तो बाहर खडा आहे तेरे लिए. कळत असलं तर बघा, नाही तर उद्याशाला बघा. म्हणजे आतमध्ये मरण आहे ना. विषय आपले आयुष्याची आशा गळगिळी मासा आणि फुटोनी एक असा मरण पाहिजे. एका एका विषया करता एक एक प्राणी मरतो. आणि आपण तर सगळ्या विषयात भुललो तर आपलं काय होईल? विषय वडी भुलले आणि वर गेले की आपला हिशोब आहे. कुठे गेलो? मारती तोडती तोडती रे चुरा. 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 यमाचे जिंकरा बहु चाल. यमाचे जिंकरा बहु चाल. मारती तोडती तोडती वर गेलो आपला हिशोब आहे. कुठे गेलो? वर म्हणजे मांडपाव नाही बरं. 16 गाव फिरावं लागते आपल्याला. वर जावं लागते. तिथे गेलो असा मोठा हॉल आहे. आता याचा असा मंडप आहे का? सभा मंडप. आणि तिथे गेलो आपल्या नावाची फाईल टाकते. कोड टाकलं की जसं मोबाईल ओपन होतो ना, तिथं तसा खेळ आहे. कोण्या गावचं आहे तर? कुठे पांगरी. बघा याचं लोकेशन बघा म्हणते. कुठं? हा आहे कुठे पांगरी. रोडच गाव आहे म्हणते. यम म्हणते कुठे. लगेच विचारपूस होती कोण्या गावचे आहेत? म्हणले कुठे पांगरी. असं का? गावात सप्ताह होतो का? नंबर 1 गेलते कीर्तनाला तुम्ही? झोपलो की ठोकलो. लय मारतेत महाराज. काय सांगू आता. बाहेर काढी ती कुडी प्राणा आणि वडाळ सापडे जैसे धान्य. दिंडीच्या वाटाने चोर गाव सावा. ज्याला काहीच कळत नाही त्याला बी हात धुवून घेते तो. लय अवघडे मारा. तसला खेळ वर गेल्यावर मारा. आणि एका एका इंद्रियाची तपासणी. तिथं विचारपूस केल्या जायचे. डोळे दिलते तुम्हाला. काय बघितलं? चुकलं ह्या पाक ठप्प होतो. कान दिलते काय ऐकलं? पाय दिलते कुंकड घेत म्हणतो तोयरी मारे मारा. हात दिलते काय केलं? लोकांच्या तुरीच्या शेंगा आणि निस्तर रडत आहे महाराज. एका जनार्दने सांगत आहे तोंडे. आणि ज्या ज्या प्रकारचं ज्यांनी ज्यांनी पाप केले का त्याला तसली सजा आहे महाराज. काय ते उकळतो तेल काय ते बाबा बाबा बाबा. ते जर ते नाटातलं एक नाट वाचलं ना तुम्ही. 60 नाट आहेत अभंगात जोगवर तुवारे. ते नाट जर वाचलं ना. आता तुकोबाराचा नाट आहे बघा. संसार साथे आली हो आहे का? नाही मुक्त. नंतर आम्हाला तरी सांगा. नंतर सांगा. नंतर का कीर्तन सांग. नाही पुन्हा सांगतो. पुन्हा काळ दंड कुंभ यातना थोरा. महाराज म्हणजे एक एक यात्रा आहे. आणि दिसतो ते बघितलं का वातावरण तरी सुद्धा माणसाचं अंग असं कापत आहे. देखून अंग कापती. ते सगळं समोर चित्र बघितलं. जसं आपण एखाद्या गावात गुन्हा करावा, तालुक्यात गुन्हा करून आपल्याला पोलिस तिकडे नेतात. कुठं? थोडं सहकार्य करीत आहे मला. कुठं नेतात?
पोलीस स्टेशनला आणि तिथे गेले गेले आपली पाय धुवून काय करते पूजा कायची पूजा मारा टपू टाकला कीच माणूस म्हणतो दाबो तिथं पुन्हा बाबू आणि बाप्पा आणि देवा आणि पप्पा काही नाही तिथं जे केलं का तिथं विचारपूस केली जाते काय केलंय आणि कबुली द्यावा लागते का नाही इकडे किती जरी दंडील माणूस असला लोकाला म्हणत असला आपल्याला काय समजेल हम किशीचे कम नाही तिथं गेल्यावर खाली बघत आहे का वर बघत आहे खाली बघत आहे आता मी ज्याला 3दा गेलेलो म्हणून मला अनुभव आहे तू म्हणताना एवढं दलिंदर धसकट सुरज बोकायसाला आणला आपल्या गावात म्हणजे ज्याला म्हणजे पाहुण्याला भेटायला गेलो तो असं दुसऱ्या कामाला गेलो विचारपूस केली जाते महाराज एक जण म्हणला तात्या मी तर झाकून पाप केलं तो कोणाला मिळ नाही तो ह्या मेंदूत पाणी गुडघ्यात नाही झाकून पाप कधी होत नाही महाराज आपण पाप करतो याला बघणारे 28 जण आहेत किती जण आहेत आणि त्याच्यातले 2 CCTV कॅमेरे आहेत एकाचं नाव चित्र आहे आणि एकाचं नाव गुप्त आहे तुम्ही कुठं बी पाप करा लगेच येते ती आणि ते कुठं राहतात माहितीये का आपल्या घरी नाही 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 हे बघा इथं एक आहे आणि इथं एक याला चित्र म्हणतात आणि याला गुप्त म्हणतात म्हणून एक कविता होती माग आठवते तुम्हाला थोडा इको दे म्हणता येईल थोडस पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोर त्याच्या कारे भीती चांदण्याची सरवल्या हाताला या कंप का सुटावा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा शाळेवाजो बेस्ट आहे तुम्हाला असे माणसं पाहिजे मारा कवाशी टाइम गेला मिळ लागत नाही मी नेहमी सांगतो प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे मध्ये वाड्यातच जायचं का आम्ही मारा हो स्वयंपाक करायचा तर बाई सुगरण पाहिजे हा सुगरणी आणि जेवणाऱ्याला बी कसं काय खवायची अक्कल पाहिजे ते पुणे मुंबईला गेले इंगोली महाराज 12-13 वाट्यात 12-13 पदार्थ असतील आणि एका वाटीमध्ये गरम पाणी लिंबाची फोड असते सरस भाऊ माझ्या संग बादने नाला ती वाटी कशाला याचं ज्ञान तर पाहिजे ना बरं आपल्याला ज्ञान लोकांना विचारायचं त्यात काय ज्ञान आहे हा ती वाटी कशाला असती पहिल्या पदार्थाची अभिरुची दुसऱ्या पदार्थाची अभिरुचीच बाधक होऊ नये म्हणून जड गेलं का तुम्हाला जरा कळायला म्हणजे आपण गोड गुलाबजामू खाल्ली आणि तिखट खायचे चव लागेल का आपल्याला मग ते गोड बोट कुठं बुडवायची त्याच्याकरता आमच्या संग भाजने नेला त्यांनी वाटीच पिली अरे कशाला येतो तू चव घालतो आमची बिन तू ही बिन ती कळायला पाहिजे ना बाई बी स्वयंपाकाला कशी पाहिजे पहिल्या बाया सुगरण होत्या कमी मसाला स्वयंपाक चांगला करायच्या आताच्या बाया डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला अजिबात चव नाही पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगायची आता भाकर नाही फुगत करणारीच फुगती मारा तुम्ही आणखीन बघा जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये हा किती बी खा दुडी स्वयंपाक शिल्लकच सिटीत मोजून कार्यक्रम 2 माणसं 2च चपाती तिसरा आला बॉम्बला हा बोलायला मात्र स्टँडर्ड काय ते हल्लन ते डुललन बापा 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 गेलं कीच म्हणणार महाराज म्हणलं बोला तुम्ही चहा घेणार का शरबत म्हणलं चहा होईपर्यंत शरबत सिटीतल्या बायाला लेकर सुद्धा भेट नाहीत महाराज एखादं लेकरू येड्यावणी करलं सिटीतली बाई काय म्हणते माहिती त्याला ए पिल्लू तसं करू नको पप्पाला सांगेल हा तो भजन तुला तिथे एवढा सोर लावली तू तिथं मारा त्याला खेड्यातलीच बाई लागती मारा काय लेकरू भेट नाही आवाजच तसा तिचा पप्या पप्या म्हणाले तुला तुला तुझ्या बापाला संगत चिरीत हसलं पाहिजे हो कधी मध्ये काय काय माणसं 12 महिने हसत नाहीत मारा जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतील आणि जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतील बरं
काही काहीला हसण्याकरता 500 इंजेक्शन आहेत. त्या इंजेक्शन द्यायला कणत येत पण हसत नाही. विठ्ठला चला मी बाजूला कुठून गेलो महाराज. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराधांचा चालताना तोल सांभाळावा उघडदार देवा दार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार. टाळी वाजवा पेटी मास्तर का पहिलं का आता तर काय गाणे आहेत महाराज. बाबा बाबा काल मला एक गाणं मंडपात आले ऐकू आले. मंडपाला लावली लाइटिंग बुड्डा बुड्डीची फायटिंग. आता कवा सुधारायचं कवा बिघडायचं बघा तुम्ही. काय कावे होतं महाराज. जसा मोसम तसे गाणे राहायचे. या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या झुळझुळ वाहतो या महादेव अरे दुधावर आली बुरी दुधावर आली बुरी त्याला साय म्हणून ये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणून. लय मजा महाराज. अरे नागपंचमी आली की वेगळा तरी तर मला. अरे शिवशंभूच्या गळ्यातील शिवशंभूच्या गळ्यातील तो भूमीचा स्वामी रे नागराजा तुझी आज आली ना राजा तुझी आज आली नागपंचमी. लय अजून आपला अभंग राहिला नाही तर आता चल द्यायचं का 12 वाजता होऊ द्यायचं का. होय कार्यकर्ते बरं ना वरचं काय वाढून देतात ना. विठ्ठला किती झाकून पाप करा त्या दोघापासून नाही झाकत महाराज. म्हणून आपण कोणती बी गोष्ट करताना वर बघा आपल्याला बघणार कोणतरी आहे. आणि तसं गोष्ट विषयात आता बरं वाटन पण पुढचा विचार करा. विषयाचे समसुख बेगडाची पुढं मुक्त भेटला त्याला सांगितलं बाबा लय ज्ञानाच्या घमिंडीत राहू नको बरं. ते ज्ञान गिळून टाक नाही तर फसवीन ज्ञान तुला. अहंकार निर्माण करीन आणि अहंकार झालेला तू वाया जाशील. ज्ञान गिळून गाव गोविंद. पुढं साधक भेटला त्याने विचारलं महाराज तुम्ही पामाराला उपदेश केला तो मी ऐकला विषयाला उपदेश केला तो मी ऐकला मुक्ताला उपदेश केला तो मी ऐकला पण मी साधक आहे. मला माझा जीवन कृतार्थ करून घ्यायचे आणि परमात्म्याची भेट अंतकरण तृप्त करून घ्यायचं आनंदाच्या राशीवर बैसवायचं. मी काय साधन करावा तुकोबाराम म्हणजे तुला एक साधन सांगतो. अभंगाचं पहिलं चरण. काळ सारा वाचतणे काळ सारा वाचतणे काळ सारा वाचतणे काळ सारा वाचतणे एकांतवासी चला काळाने एकांतवासी गाताने एकांतवासी गंगासाने एकांतवासी गंगासाने देवाच्या पूजने हरिदेवाच्या पूजने युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार
बेस्ट म्हण. काळ सारावा चिंतने. काळ शब्द आहे काळ. काळ म्हणजे वेळ. वेळ म्हणजे आपल्याला भगवंताने जे दिलेलं आयुष्य ते कुठं खर्च करायचं. तुकोबरांनी साधकाला मार्गदर्शन केलं. काही गोष्टी एकदाच मिळतात बरं का, डबल नाही. खिशात जर पैसा मिळाला वापर चांगला करायचा. अंगात जर ताकद आली वापर योग्य करायचा. बोलण्याची देवाने कला दिली, शब्द जपून वापरायचा. आणि देवाने आपल्याला आयुष्य दिलं, योग्य कामात खर्च करायचं. आता पैसा मिळाला डबल मिळेल का? कोणता काळ कधी येईन आपण केव्हा भीक लागणं आपल्याला सांगता येत नाही. माणूस 5 वेळा भिकारी 6 वेळा श्रीमंत आहे. केव्हा कोणचा योग्य सांगता येत नाही. आपल्यावर पैसा आहे त्याचा वापर योग्य नीतीने करायचा. जोडून या धन उत्तम पैसा कमवू नका असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. उलट ती एक पुरुषार्थ आहे. आणि भारत देशातल्या माणसांनी तर कमवलाच पाहिजे. कारण आपल्या भारत देशाचं वैभव सांगत असताना जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. असं यह सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वे भारती की वाह, पाहायचं काम नाही महाराज. आपला भारत देश आपण दरिद्रीवाणी काऊन राहायचं. मी तर म्हणतो टकाटक राहायला पाहिजे माणसाने. आता हे वारकरी बीत ना काय काय असं भोळं राहायचं नाही महाराज. बेस्ट धोतर असं कपडा बिकड्या असं टाईट राहायचं. होय दादा कसं कामने भोळा तू का म्हणे भोळा. जिंकू तो भोळा नाही तो का भोळा आहे. भोळा काय 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 लोक आहेत ना महाराज कवा 3 रोज आंघोळ नाही, कपडे कवा नीट घालायचे नाही. ते वांबाळ्यावर तू आणि थोबाड घेऊन बसायचं. पुन्हा म्हणायचं मी देवाचा भक्त आहे. अरे तू कशाला बरं भक्त झाला तू भक्त बघून देवाला तर आणीन ना. आता तुम्ही जर विचारलं मला तुम्ही कोणाचे आहेत, वारकरी संप्रदायाचे कोण्या देवाचे भक्त आहेत, पांडुरंगाचे आहेत. आणि मग आमचं थोबाड जर आळणी दिसलं हा अपमान कोणाचा आहे. हॅलो पांडुरंगाचा अपमान आहे. अहो मोठ्याची बाई आहे. कोणाची बाई आहे. मोठ्याची कोणाची. आणि फाटकी साडी इज्जत कोणाची. गावाची. बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली इज्जत कोणाची. ब्रह्मचारी कसरी लग्न नाही परीक्षा घ्यायला लागली मग. इज्जत बायकोची फाटकी साडी मला इज्जत कोणाची आहे. आणि मग पांडुरंगाचा भक्त येडा दिसल्यावर इज्जत कोणाची जाईल. उलट आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे काय देवाचा भक्त आहे. आपण सुद्धा त्याच्याकडे बघून भक्ती करावं. वाट पाहे उभा तिची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी कृपाळू तातडी होता वेळ वाट पाहू भेटीची आवडी, भेटीची आवडी. मला नाही चौकलं मी आडत असतो निसता. वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. हा आणण्याची नाही बरं. कृपाळू तातडी उतावीळ. नाराज राहायचं नाही महाराज. एनी टाइम फ्रेश राहायचं. एखादं फाशी घ्यायला निघायला ना आपलं तोंड बघितलं ना दोरी फेकून दिली पाहिजे त्यांनी. काय हे जगायला म्हणायचं आनंद होतो ना आपण कोण फाशी घ्यायची. आपलं तोंड बघून त्यांनी दोरी घेऊ नये. फ्रेश राहायचं महाराज. हा चांगला काळ आहे. पैसा मिळवा आनंदात राहा. आणि मिळालेला पैसा आपला 4था हिस्सा देवाला देऊन टाका. आता यजमान झालेत नाही सौजन्यवाले टाळी वाजवा एकदा त्याच्या करता महाराज. ते सौजन्यवालेत म्हणून सप्ती आहेत महाराज. आम्ही कोणामुळे येतो. मग या लोकांचे उपकार नाहीत का महाराज. एवढ्याला पैसा खर्च करायचा. याने लाख रुपये कमले तर याच्यातला 4था हिस्सा इकडे देतात महाराज. आणि देव त्याला कमी पडू देणार नाही. पैसा कमवायचा नीतीनं आणि खर्च करायचा नीतीनं. ती एक पुरुषार्थ आहे. आणि मिळाला वापर चांगला करायचा. आता देवाने आयुष्य दिलंय. काळ सारावा चिंतने. एक तर देवाच्या रूपात काळ गेला पाहिजे रूप पाहता. एक तर देवाच्या गुणात काळ गेला पाहिजे गुण गाईन.
हा आवडे रूप देवाच्या चिंतनात काळ गेला पाहिजे. काळ सारावा चिंतने संसाराचं चिंतन केलं की दुःख आणि परमार्थाचं चिंतन केलं सुख. कारण संसार म्हणजे दुःख आहे, मुळात दुःख आहे, आणि परमार्थ म्हणजे सुख आहे. म्हणून काळ सारावा चिंतने. त्याच्याकरता दुधात साखर पाहिजे, एकांतवास पाहिजे. आणि माणूस एकांतात गेला तर विकार उत्पन्न होते, आणि साधक एकांतात गेला तर विचार उत्पन्न होते. माणसं कधी एकांतात जाऊ नये, ते काहीतरी विकारच उत्पन्न होणार. आणि साधक एकांतात गेला चांगले विचार उत्पन्न होणार. म्हणून एकांतवास. आणि आणखीन पुन्हा गंगेचं स्नान, पुन्हा देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि याच्याकरता थोडं आहारावर नियंत्रण सांगितलं. युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावी बासर. म्हणजे स्वच्छंदीपणा. स्वच्छंदीपणा म्हणजे स्वच्छंदीपणा म्हणजे आपल्या जगण्याला काही तारतम्य नसलं पाहिजे. काय काय माणसाचं जगणं आहे बघा, उन्मत्त जगणं आहे महाराज. ते कशातच नाहीत महाराज, कोणाचं मानित बी नाही, चांगलं बी नाही, वाईट बी नाही. आपल्या मस्तीत मध्ये ते गुरुमीत जगणारे जे लोक आहेत का, त्याला बासर शब्द आहे महाराज. आणि दुसरा बासर शब्दाचा अर्थ आळस नसावा. नसावी बासर, निद्रा बहु भाषण. आणि याच्या काळात अहोरात्र भगवंताने आपल्या नरदेह दिला. जे श्रेष्ठ धनी ती या नरदेहाने कमवा. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण व्हावया जत. आणि देहाचा भार आपल्यावर घेऊ नका. भगवंतानी देह दिला, आपला म्हणू नका, त्याचा भार आपल्यावर घेऊ नका. स्वच्छंदपणाने जगू नका. अहोरात्र भगवंताने देह दिला, त्या देहाने भगवंताचं भजन करून आनंदाच्या राशीवर आरूढ व्हा. विठ्ठल बारकुमाई हरि जय विठोबार कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सर्वांनी हातवरी करून भजन करायचं आपल्याला. आता हे बऱ्याच कीर्तनात पिंगळ तरी दुसरा येईल हे जरी नाही ऐकाला, हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल हे जरी ऐकाल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. हे धरत देवती बा काळ बांधून नेईल धरत देवती बा. एका जनार्दनी आमच्या गावात आईल. एका जनार्दनी आमच्या गावात आईल. एका जनार्दनी आमचं गावात
दादा कोणी घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी 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 कुंडली कवरले हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत गजानन महाराज की हर 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 विठ्ठल जय जय